नमस्कार. तर आज आपण बनवणार आहोत महाराष्ट्रीयन स्टाईल आळूची वडी. तर त्यासाठी सगळ्यात आधी आपण आळूची पानं धुवून घेऊयात. त्यानंतर पानाच्या मागचे देठ काढून त्याला लाटण्याने एक समान करून घेऊयात. आपण 2 वाटी बेसन आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घेऊयात. त्याचबरोबर 2 चमचे मिरची पावडर, चवीनुसार मीठ, 1 चमचा हळद, 1 चमचा धनिया पावडर, पांढरे तीळ आणि थोड्याशा ओवा घ्यायच्यात आणि थोडं थोडं पाणी टाकून मिश्रण बनवून घेऊयात. तुम्ही पाहू शकता मी अगदी थोडं थोडं पाणी घेऊन मिश्रण करत आहे. अगदी आपल्याला घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही, असं छानसं असं मिश्रण बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण एका चाळणीला थोडंसं तेल लावून घेऊया, जेणेकरून आपल्या वड्या चिपकू नये. तुम्ही बटर पेपरचाही यूज करू शकता. आता आपण बनवलेलं बॅटर पानाच्या मागच्या बाजूला एक समान लावून घेऊयात. दुसरं पान उलटं ठेवायचं आहे, कारण नंतर आपल्याला फोल्ड करायला आणि शेप द्यायला सोपं जाईल. बॅटर अगदी जास्त लावायचं नाही, नाहीतर बॅटरची चव जास्त आणि पानाची कमी लागते. म्हणून योग्य प्रमाणातच बॅटर लावायचे. 4 ते 5 पानांना बॅटर लावून झाल्यानंतर आपण दोन्ही बाजूनी हलकंसं फोल्ड करून घ्यायचे आणि बॅटर लावायचे, जेणेकरून आपली वडी सुटणार नाही. आता तुम्ही पाहू शकता मी जसं करते तशी घट्ट अशी वडी आपल्याला बनवून घ्यायची आहे. गरज असेल तर तिथे आपण बॅटरही लावूयात. आता दोन्ही बाजूला आपल्याला बॅटर लावून घ्यायचे, जेणेकरून आपली वडी इंटॅक्ट राहील. आता तुम्ही पाहू शकता आपल्या वड्या बनवून झालेल्या आहेत. तर आता गॅस चालू करून कढईमध्ये साधारण 500 ml पाणी घेऊन त्यावर वड्यांची चाळण ठेवूया. 15 मिनिटांसाठी झाकण ठेवूया. 15 मिनिटं झालेली आहे. आपण आता वड्या चेक करूया. वड्या शिजलेल्या आहेत. तर आता आपण यांना 10 मिनिटं थंड व्हायला ठेवूया. वडी थंड झाल्यानंतर आपण तिच्या छोट्या छोट्या अशा वड्या कापून घ्यायच्यात. तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर अशा वड्या आपल्या कापून झालेल्या आहेत. आता आपण त्यांना फ्राय करून घेऊयात. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता, पण मी त्यांना शॅलो फ्राय करणं प्रिफर करते, जेणेकरून कमी तेल यूज होतं आणि वड्या हेल्दी देखील होतात. जवळपास 5 ते 7 मिनिटं वड्यांना फ्राय करून घ्यायचे. हलकासा ब्राउनिश कलर आल्यानंतर वड्यांना परतून घ्यायचे आणि या बाजूने देखील 3 ते 4 मिनिटं वड्यांना आपल्याला फ्राय करून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता आपली क्रंची खुसखुशीत अशी आळूची वडी तयार झालेली आहे. ही तुम्ही वरण भात, भाकरी किंवा तशीही खाऊ शकता. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन रेसिपी हव्या असतील तर तेही कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.